आपल्यासोबत या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ देखील जोडल्या गेलेल्या आहेत। चित्राताई, महत्त्वाची ही कारवाई मानली जाते। सासरे हे फरार होते, दीर देखील फरार होता आणि या दोघांना आता अटक करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे हे दोघेही निष्काळजीपणे जो सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय जेवताना दिसतायत, म्हणजे गांभीर्य नाहीचे या गोष्टींचं असं समोर येतं यातून। ही माणसं नाहीच, हैवानच होती, राक्षस आहेत ही माणसं। आणि यामध्ये आज सकाळी चांगली बातमी तुम्ही दिली की ज्यांनी वैष्णवीचा जीव घेतला त्या हरामखोर मारेकरी आहेत हे, आणि आज हे शेवट पकडले गेलेले आहेत। देवेंद्रजींना विनंती, चांगला वकील तर दिला जाईलच, या हरामखोरांना मरेस्तोवर फाशी द्यायला हवी। ज्यांनी त्या वैष्णवीचा जीव घेतला, ज्या अमानुषपणे, ज्या राक्षसीपणे तिच्यासोबत वागणूक केली। मला या ठिकाणी एक काल चांगला एक क्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला की तिचं लेकरू 9 महिन्याचं जे गेल्या 5-6 दिवसांपासून इकडे तिकडे होतं ते सुद्धा त्यांच्याकडे सुखरूप आलेलं आहे। आणि आज तिचा सासरा आणि दीर हे सुद्धा पकडले गेलेले आहेत। यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल। सरकारकडनं निश्चितपणे चांगला वकील दिला जाईल। लवकरात लवकर फास्ट ट्रॅक आपण ज्याला म्हणतो त्यावरती हा खटला चालवून यांना कठोरात कठोर असं शासन होईल की पुन्हा कोणी असं धाडस करणार नाही राज्यातल्या लेकींना आणि सुनांना, लेकीबाळींवरती हात उचलायचे। निश्चितच चित्राताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।